समचरण सरोजम सांद्र नीलांबुताभम जगननिहित पाणी मंडलम करुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि ज्ञानेश भगवान विष्णु
दुरतीर भगवान हरणा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कायमा दिवाणी मानेल संता कायमा दिवाणी मानेल संता कायमा दिवाणी मानेल ज्ञान होय लोका अति भाविक ग्रंथाथिया कोण पुण्य त्यांचा किंवा असा पाठभेद आहे कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविली आणि ऐसे वर्मे मददावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी माझे माय बापो भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण श्रीमंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्म्यांच्या भेटीकरिता भगवंताकडे अर्थ प्रार्थना करत आहेत. संतांची भेट माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे याच्याकरिता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे विनंती करत आहेत, प्रार्थना करत आहेत. विठ्ठल परिहार असा आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आणि माऊली महात्मा मुसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या गावामध्ये मागील 2 दिवसापासून ही आजचा 3रा दिवस आहे, हा 4था दिवस आहे. मागील 3 दिवसापासून हा उत्सव चालू आहे. मोठ्या आनंदाने मोठ्या परिश्रमाने तन मन धन या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा जो योग मला घडलेला आहे ते आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण माळकर सर यांच्या द्वारे हे तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे मला घडत आहे अशा माळकर गुरुजींना मी पुन्हा एकदा इथं आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. विठ्ठल आणि या ठिकाणी पुण्यतिथी महोत्सवामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आमचे प्रमोदरावजी महाराज मानकर आमचे मानकरी आहेत ते आमच्या सौम्याचे देशमुख. त्याच्यानंतर त्यांना सोबती आहेत वाटते अजून सातारेकर बापू हे सुद्धा आमच्या प्रमोदरावजींना सहकार्य करत आहेत पारायणाकरिता. आणि ज्यांच्या श्रीमुखामधून तुम्ही श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात असे कथा व्यास हरिभक्त परायण भागवताचार्य आणि सुंदर अशी त्यांची वाणी आहे. हो, आणि त्यांचं नावही फार सुंदर आहे मधु. ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता आहे
असे हरिभक्तपरायण मधुकर महाराज गायमुख नगर, हो, हे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे तुम्हा सर्व मायबापांना श्रीमद भागवताचं रसपान करवित आहे आणि त्यांना सुद्धा माझा दंडवत आहे. पारायण करत्यांना सुद्धा दंडवत. तुम्हाला माहित नाही भागवत कथा चालू आहे म्हणजे काय चालू आहे. हो, जे त्रिवेणी संगमावर जाऊन त्या ठिकाणी त्रिवेणी संगमाला जातात की नाही लोक, त्रिवेणी संगमाचं पुण्य या कथेच्या द्वारे आज बांशीमध्ये या ठिकाणी तुम्हा सर्व मायबापांना प्राप्त होत आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी आणि नर. माझे माय बापो, ज्यांनी या श्रीमद भागवत कथा नाम सप्ताहकरिता परिश्रम घेतलेले आहेत, जे लोक वर्गणी देऊन याला सहकार्य करत आहेत, काही त्या ठिकाणी अन्नदान करून सहकार्य करत आहेत, काही कथा ऐकायला येऊन कथा ऐकायला येणे सुद्धा सहकार्य आहे माझे. नाही तर काही काही ठिकाणी असा भला मोठा मंडप राहते आणि 2-3च मथारे बसवणार. हो, ते बी त्याचे दात पडले. हो, आणि काहीला तर दिसतही नाही महाराज कोणता होईल पोतरा नाही, सुमारच नाही. काही लोक नाही, मंडप एवढा मोठा लाखाचा आहे, 60-70 हजाराचा आहे, आणि मंडपामध्ये 4 माणसं, आणि ते बी असे गेलेले, म्हणजे 10 आपण म्हणतो ना, 10 गेले 5 राहिले. कोणते 10 गेले कोणते 5 राहिले, काय हे समजलं पाहिजे की नाही. 10 गेले 5 राहिले माझे माय बाप. हो, नाही, कान गेले, डोळे गेले, वाचा गेली, 2-3 मथारे असे बसले समोर समोर, लय सरकायले समोर समोर. माझ्या पायावर बसाय जोर करायची. मी म्हणलो एवढी गर्दी काऊन वेळा झाली. ते म्हणले गर्दी नाही, यायला ऐकू येत नाही म्हणून जवळ बसायला. अरे काय अवघड काम हा नाही. असा त्या ठिकाणी. पण येतं मी आल्याबरोबर एवढा मंडप भरलेला दिसला. आता 4 वाजून कीर्तन काय संपणार नाही. उद्यापासून आतरण पांघरण काय भांडे उद्या सगळं सगळं घेऊन येतात. काय झोप. घराला जायचंच नाही. नाही, घर कुठं जाणार आहे का तुम्ही? इथं येऊन घर इकडलं तिकडं तोंड होणार आहे का घरात? एवढी ताकद आपल्याकडे नाही आहे.
ही ताकद फक्त साधू संतांकडे आहे, माझे मायबाप. आणि म्हणून हा त्रिवेणी संगम, जे त्रिवेणी संगमाला पुण्य मिळते ते पुण्य तुमच्या गावामध्ये तयार होत आहे भागवताच्या कथेनं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाने, हरी कीर्तनाने. कारण इथे देव भक्त आणि नाम देवही आहेत कथेच्या रूपाने. कारण कथा, भागवत कथा म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, आणि अनन्य होता या शरण, खची तटळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माता, आरती करू तुझ भगवंता. असा हा ग्रंथ म्हणजे साक्षात या मंडपामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून या कथेला हो अनन्य साधारण महत्व आहे माझे माय, विशेष महत्व आहे. ही कथा म्हणजे काय आपल्या संसारातल्या गोष्टी नव्हता. सावित्रानं आपली सुमित्रा बसल्या आणि तुमच्या घरी काय चालू आहे, आमच्या घरी कापूस, आणि तुमच्या घरी काय चालू आहे, आमच्या घरी नाही. हे काय चौकातल्या गोष्टी नाही भागवत कथामध्ये, नाही बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे माझे मायबाप. एक थोडक्यामध्ये तुम्हाला भाव सांगतो ज्ञानेश्वरी पारायणाचा काय भाव आहे, काय ज्ञानेश्वरी पारायणाचा काय फायदा आहे. भजन करा विठ्ठल. आमचे प्रमोदरावजी मधुकर बाबू भिकाजी महाराज आता 20 तारखेपासून बीज सुरू होणार. तुकाराम बीज चालू असायची भिकाजी महाराजांच्या संस्थांवर तिवरण चिखली येथे. आणि याही वर्षी मोठ्या आनंदाने सर्व मंडळी मिळून ते बीज उत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आणि एक त्या तिवरंगातली मुलगी 12 वर्ष झाले लग्न होऊन मूलबाळच नाही तिला. त्याच्यामुळे तिची काडीमोड होणार आहे, म्हणजे सोड चिठ्ठी फारकत होणार आहे. हो, मालक दुसरा नवरा करणार आहे. नाही जागे आहे की नाही म्हणा लागलो मी, समजायला की नाही. मी आल्याच पाहिलं एक मावशी अशी समाधीच लागली तिला. नाही मी काय योग थोडी सांगणार नाही. जे जागे आहे तिला कळते काय बोलायले महाराज. काही काही लोकांना आता कीर्तन झालं विचारा ना काय चालू आहे, काय सांगलं म्हणते महाराजांना. त्या महाराजाला महाराजालाच माहित म्हणते, नाही कुठला होता त्यालाच माहित कोण्या गावाला. काय सांगावं आता, कीर्तन कसं करावं. जत्रेतलं पाहिलं ना का कीर्तन कसं, जत्रेतलं सारखंच करावं लागते. आणि जिथं कीर्तन ऐकायला लोक आले तिथे तसंच करावं. माझ्या जैसा भेस वैसा भेस असं काहीतरी आहे. आहे की नाही. हो उपाट नाही तर काय. आणि म्हणून त्या बाईचा मालक दुसरी पत्नी करणार. आणून सोडलं त्या मुलीला तिवरंगमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सप्ताह चालू होणार आहे. भिकाजी महाराजांना त्या बाईच्या त्या पोरीच्या माईने विचारलं, बाबा तिची हरकत नाही लागली म्हणजे लेकरू बाळ नाही, काहीतरी सांगायला. हो, बाबांना सांगितलं, बाई उद्यापासून तू पारायणाला बस. कोणत्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बस. ते म्हणले पारायणाला बसल्यानं काय होते, काय होईल काही सांगता येत नाही. पारायणाला बसल्यानं काय होईल काही सांगता येत नाही. ज्ञान होय अति मुळा अति दगडबुद्धीचा माणूस असला तरी त्याला फार फार वाचता येते. असे किती लोक दाखवतो तुम्हाला. बोलवा पारायणाला कोण कोण बसला हात वरी करा. जे पारायणाला बसले त्याला चांगला मोठा धागा नवरा भेटला, नोकरीवाला. आता कुठे नोकरी आले या 2-4 दिवसात. बरोबर आहे की नाही. आणि जे नाही, जे पारायणाला बसल्या नाही त्याला काळा
जे शिल्लक राहिले समजा हे तुमच्या कोखाटी बसणार.